नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. मित्रांनो, आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो. ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच. म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा. ज्यांच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तीला अजिबात महत्व देऊ नका. जसे आहात तसेच राहा. कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका. ज्याला तुम्ही पटाल तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तुमचा नाही होणार. म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका. बोलून दाखवायचं नाही, बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. कारण लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यापासून दूर राहतो. त्रास असतानाही प्रामाणिक राहणं, संपत्ती असूनही साधं राहणं, राग असूनही शांत राहणं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्याचं मॅनेजमेंट म्हणतात. काल काय झालं हे सोडून द्या. आज परत नव्याने सुरुवात करा. कारण प्रत्येक दिवस आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो. फक्त काल नाही झालं म्हणून आज परत नाही होणार हे विचार डोक्यातून काढून टाका. आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक दिवस लागतो आणि तो आजचा दिवस असेल तुमचा. रडू नका. ते आपल्या आयुष्याचा एक छोटासा भाग होते हे समजून सोडून द्या. जे व्हायचं ते होऊन गेलं. वेळ कोणासाठीच थांबत नाही. मग तुम्ही का त्यांच्यासाठी आपला वेळ वाया घालवता? कोणी नसतं रे कोणाचं असं तेव्हा वाटतं जेव्हा आपल्याला मदत लागल्यावर कोणी नाही करत. पण तुम्ही तरी का अपेक्षा ठेवता यार? आपल्याकडून जेवढं होईल तेवढंच करायचं. बाकी आपण कोणाला फोर्स तर नाही करू शकत ना. तुम्हाला पण आता समजायला पाहिजे रे की सगळीच लोक आपल्यासारखी नसतात आणि जे काही करायचं आहे ते स्वतःलाच करायचं आहे आणि एवढी मेहनत घ्यायची आहे की तशी वेळच नाही येणार परत. मित्रांनो, जगणं खूप सुंदर आहे. सतत सतत रुसू नका. एक फूल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका. सगळं काही मनासारखं होतं असं नाही, पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस विसरू नका. हे वाईट दिवस नक्की सरतील. तुम्ही मात्र हसणं विसरू नका. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात. कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं. अशा लोकांना आधार देणे फारच अवघड. त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेली असते. उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख. असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणार नाही. रागाने गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा परत कधीच येत नाही. म्हणून कोणाला इतका पण त्रास देऊ नका की ती व्यक्ती शांतपणे कायमची निघून जाईल आणि आपण फक्त बघत राहू. जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा. मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात. म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा. काही वेळा माणसांची प्रवृत्ती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते. म्हणून शब्दाला धार नको, आधार हवा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला विसरू नका. आवडल्यास एक लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.